नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या चवीची हिरव्या वाटणातली ही गवारीची सुकी भाजी एकदा नक्की करून बघा. जी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल. गरमागरम पोळी बरोबर डब्यासाठी सुद्धा देऊ शकता. तर आपण केलेल्या ही हिरव्या मसाल्यांमध्ये आणखीन कोणकोणत्या सुक्या भाज्या तुम्हाला तयार करता येतील, हा मसाला तुम्ही एकदा तयार करून ठेवला की अगदी आठवडाभर स्टोर करून वापरू शकता. प्रत्येकाला कळेल अशा साध्या, सोप्या, सरळ भाषेत रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. जर आवडली तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन नक्की क्लिक करा. चला तर मग सुरुवात करूया. तर डब्यासाठी हिरव्या वाटणातली ही गवारीची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण साधारणतः पाव किलो प्रमाणात गवार घेतलेले आहे, ज्याचे आपण दोन्ही साईड्स किंवा बाजू काढून घेणार आहोत आणि आवडीप्रमाणे याचे आपण तुकडे करून घेणार आहोत. तुकडे न करता तुम्ही जर चिरून घेत असाल तर चिरून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल तुमच्या आवडीप्रमाणे. साध्या गवारीऐवजी तुम्ही गावठी काटेरी गवार वापरली तरी सुद्धा चालू शकेल आणि बनवण्याची पद्धत सेमच आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, बाजारातून कोणतीही भाजी आणत असाल तर पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून 10-15 मिनिटं भाजी पाण्यामध्ये भिजत घालायची. उपसून कॉटनच्या कापडावर पुसून घ्यायची. असं केलं की काय होतं, केमिकल फवारणी किंवा पेस्टिसाइड्स भाज्या फळांवर मारली जातात, ते सगळं मिठाच्या पाण्यामध्ये नष्ट होतं. आपणही असंच करून घेतलं. तशी ही संपूर्ण पाव किलो गवार आपण स्वच्छ धुवून नंतर अशी ही खुडून घेतलेली आहे. आता यासाठी ना एक मस्त हिरवं वाटण तयार करणार आहोत. नेहमी आपण साध्या मसाल्यामध्ये करतो, तर या पद्धतीने नक्की करून बघा. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे. हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता. एक 10-12 आपण इथे लहान लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. मोठ्या असतील तर थोड्याशा कमी घेऊ शकता. आता सोबतच फक्त एक छोटासा तुकडा किंवा एखादा इंच आल्याचा आपण चिरून घेतलाय. 8-10 कढीपत्त्याची पानं घेतलेत. फोडणीमध्ये घातली की ती वेगळी काढून ठेवतात, म्हणून कढीपत्ता वाटणामध्ये घालायचा आहे. मूठभर देठांसहित कोथिंबीर घेतलेली आहे. अर्धा चमचा आपण इथे साधं जिरं घेतलेलं आहे. अगदी अर्धा कप किंवा थोडंसं पाणी घालायचं आहे आणि छान बारीक वाटण आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. जर तुम्ही हे वाटण स्टोर करून ठेवत असाल तर थोडंसं तेल घालून हे बारीक करून घ्यायचं आहे. आणि 1-2 दिवस वापरणार असाल तर थोडंसं पाणी घालून असं हे वाटण केलं तरी सुद्धा चालू शकेल. फक्त स्टोअर करून ठेवत असाल तर थोडंसं तेल घाला किंवा असंच न घालता सुद्धा तुम्ही बारीक करून ठेवू शकता. असं हे वाटण अगदी आठवडाभर फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतं. कोणकोणत्या भाज्या तयार करू शकता ते पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आता सुरुवातीला आपण जी गवार खुडून घेतलेली होती कढईमध्ये आपण घालून 2 मिनिटं छान भाजून घेणार आहोत. गवार आपल्याला इथे शिजवायची नाही तर फक्त भाजून घ्यायची. मोठ्या आचेवर साधारणतः 2 ते 3 मिनिटं मस्त एकसारखी तळापासून ढवळत गवार आपण भाजून घेणार आहोत, थोडासा रंग बदलेपर्यंत.